मित्रांनो, आजच्या तासाला आपण पुन्हा एक नवीन वाक्य घेऊन आलेलो आहोत आणि ह्या वाक्यातील प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक घटकाचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत. त्यालाच आपण व्याकरण चालवा म्हणतो, त्याला परिस्फोट देखील म्हणतो. वाक्य जे आहे बघा बरं, ते म्हणजे पुष्कळ वर्षापूर्वी मी कॅशियाचे रोप आणले आणि ते बागेत एका कोपऱ्यात लावले. आता याच्यातलं एकूण एक शब्दाचा आपण अभ्यास करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट यामध्ये जे काही आहे एवढं मोठं वाक्य जे झालेलं आहे ते नेमके केवळ वाक्य आहे का मिश्र वाक्य आहे का संयुक्त वाक्य आहे ते कशाच्या बळावर ठरवायचे बघा बरं. पुष्कळ वर्षांपूर्वी मी कॅशियाचे रोप आणले आणि काय आलं याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट बघा बरं. आणि आता या शब्दाचा आपण इथं अभ्यास करू. ते म्हणजे आणि काय आहे याच्यातलं, तर आणि जे आहे ते समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, ज्यामुळं हे दोन वाक्य जोडले गेलेले आहेत आणि हे जे दोन वाक्य जोडलेत त्यापासून तयार झालं ते कोणतं, संयुक्त वाक्य. नेमके कोणते दोन वाक्य जोडले गेले, तर याच्यामध्ये दोन केवल वाक्य जोडले गेलेले आहेत म्हणून याला संयुक्तचा उपप्रकार देखील म्हणतात. कोणता येतो तो म्हणजे केवल संयुक्त, ज्यामध्ये किती केवल जोडले गेलेले आहेत, दोन केवल जोडले गेलेले आहेत, लक्षात ठेवायचं. मग यातलं पहिलं जे वाक्य आहे बघा बरं, पहिलं केवलचा अभ्यास करू. पुष्कळ वर्षांपूर्वी मी कॅशियाचे रोप आणले. आता याच्यातलं आणले, आणणारा कोण, मी. आणणारा कोण आहे, मी. मग मी बद्दल याच्यामध्ये अभ्यास करत असताना बघा बरं, मी हा याच्यातला काय झालेला आहे, कर्ता झालेला आहे. मग कर्ता हा नेमकी प्रथमा विभक्तीत आहे की तृतीया विभक्तीत आहे हे कसं कळेल आम्हाला, कारण मी या सर्वनामाची, मी, आम्ही, तू, तुम्ही या सर्वनामाची प्रथमा आणि तृतीय विभक्तीमध्ये रूपे सारखीच असतात. मग एक लक्षात असलं पाहिजे की सर्वनाम हे कधी पण नामाऐवजी येते आणि नामाचीच विभक्ती सर्वनामाला लागू पडत असते, भले त्याने ते प्रत्यय लावो न लावो. मग बघा बरं, या ठिकाणी नाम वापरून बघा. राजू कॅशियाचे रोप आणले का राजूने कॅशियाचे रोप आणले, तर याचा अर्थ राजूने कॅशियाचे रोप आणले, म्हणजे या कर्त्याची विभक्ती प्रथमा होणार नाही, ती काय होईल, तृतीय विभक्ती होईल. हे पाहण्यासाठी आपण त्याऐवजी नाम वापरून पाहिलं झालंय. मग आता मी हे जे सर्वनाम आहे ते काय झालेले, प्रथम पुरुषी, पुन्हा कसं झालं एक वचनीय, आणि त्याचं लिंग निश्चित कळत नाहीये म्हणून आपण त्याला कशामध्ये घेतोय सध्या, उभयलिंगीमध्ये. म्हणजे तुम्ही त्याला पुल्लिंगी म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला स्त्रीलिंगी म्हणू शकता. मी आणले काय, काय आणले तर कॅशियाचे रोप. आता याविषयी थोडासा अभ्यास करू आपण. बघा बरं, कॅशियाचे रोप. मग रोप हे काय झालं, याच्यातलं कर्म झालेलं आहे आणि कर्माआधी आलेलं आहे ते म्हणजे काय, त्या कर्माचा विस्तार, कर्म विस्तार. मग रोप हे जे नाम आहे ते कसे झालेले, त्याच्यामध्ये एक वचनी आहे. पुन्हा पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी का नपुंसकलिंगी तेही चेक करा. तो रोप, ती रोप का ते रोप, मग लगेच काय आलं, हे एक वचनी आहे, प्रथम पुरुषी आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. पुन्हा याचं लिंग जर पाहिलं तर हे कशामध्ये आहे, नपुंसक लिंगी आहे. कॅशियाचे हे कर्मविस्तार आहे, म्हणजेच एक प्रकारे हे काय झालं, त्याचं विशेषण झालंय. आणि विशेषणामध्ये जर पाहिलं तर याला षष्ठी विभक्ती लागलेली आहे, म्हणून आपण याला संबंध विशेषण देखील म्हणू शकतो, किंवा काही जण याला संबंध विशेषणाच्या ऐवजी नामसाधित विशेषण देखील म्हणतात, कारण कॅशिया हे नाम आहे. म्हणजे याच्यामध्ये काय आलं की आणले हे क्रियापद. आता काय झालं ते आणले बद्दल थोडासा अभ्यास करूया. आणले क्रियापद बघा बरं, हे सकर्म क्रियापद निघालेले याच्यामध्ये. कशामध्ये, सकर्म. आन या धातूला आपण काय लावलेलं आहे, भूतकाळी प्रत्यय लावलेले आहे, ले. आणि आणले हे नपुंसक लिंगीमध्ये, कारण हे कर्मानुसार बदलतंय. म्हणून एक प्रकारे जर पाहायला गेलं तर ह्या वाक्याचा प्रयोग हा कर्मणी होताना आपल्याला दिसतोय. बघा बरं, कोणत्या, पहिल्या, पुष्कळ वर्षापूर्वी मी कॅशियाचे रोप आणले, एवढ्याचाच आपण सध्या अभ्यास करतोय, तो झालाय कर्मणी. आणि त्यामध्ये कर्ता तृतीय आहे, म्हणजे त्याचा उपप्रकार जर अभ्यासायचा आहे तर तो कोणता होईल, प्रधान कर्तृक कर्मणी. त्याच वाक्यातला आणखी बाकी वगैरे, मी कॅशियाचे रोप आणले, केव्हा आणले, बघा बरं याच्यामध्ये. मग आपल्याला लगेच याचाही अभ्यास करून, म्हणजे कोणता आहे, पुष्कळ वर्षांपूर्वी. पुष्कळ
वर्षांपूर्वी. आता याच्यामध्ये बघा बरं, पुष्कळ वर्षांपूर्वी. पुष्कळ वर्षांपूर्वी हे जर पाहिलं तर हे याच्यामध्ये विधेय विस्ताराचं कार्य करताना दिसतंय. आणि विधेय विस्तार हे एक प्रकारे क्रिया विशेषण अव्ययाचे कार्य करत असतात. आता त्याच्यामध्ये बघा बरं, वर्ष हे नाम आहे आणि त्याच्यामध्ये अनेक वचनी नामाला त्या वर्षांपूर्वी असं केलेलं आहे. मग पूर्वी हे याच्यातलं काय झालेलं आहे, शब्दयोगी अव्यय जे कालदर्शक आहे, म्हणजे त्याचाही आपण उपप्रकार पाहिला. त्याआधी येणारं बघा बरं, वर्ष या नामाआधी येणारं पुष्कळ शब्दाचा जर अभ्यास केला तर पुष्कळ हे याच्यातलं काय झालेलं आहे, विशेषण झालेलं आहे. जरी संपूर्ण भाग हा विधेय विस्ताराचा जरी असला तरी त्याच्यामध्ये शब्दाची जात मात्र वेगवेगळी राहील. पुष्कळ हे विशेषण झालेले आहे आणि त्याच्यामधून अनिश्चित संख्येचा बोध होतो, म्हणून त्याला आपण अनिश्चित संख्या विशेषण देखील म्हणतो. मग आता यापुढे आणखीन बाकी येते म्हणजे काय, की आणि ते बागेत एका कोपऱ्यात लावले. आता याच्यामध्ये बघा बरं, लावले, लावणारा कोण, मग याच्यामध्ये पुन्हा कोण आहे लावणारा, तर मी, कारण याच्यामध्ये हा सामायिक काढलेला आहे करता. मी पुन्हा कोणत्या विभक्तीमध्ये आहे, तर तृतीय विभक्तीमध्ये आहे. मी लावले काय, ते. मग आता याच्यातलं ते म्हणजे काय, तर ते हे कशाला दर्शवतोय, आधीच्या वाक्यातील रोप या नामाला दर्शवतोय, म्हणून हे ते जे सर्वनाम आहे ते कोणतं झालेलं आहे, याच्यामध्ये दर्शक सर्वनाम झालेले. ते वाक्यामध्ये कशाचं कार्य करतंय, कर्माचं कार्य करतंय. आणि कर्म परत कोणत्या विभक्तीमध्ये आहे, प्रथमा विभक्तीमध्ये आहे. म्हणून हाही प्रयोग कोणतं निघेल, कर्मणीच निघेल. म्हणजे दोन्ही कशात निघाले, कर्मणीमध्ये निघाले. ते लावले कोठे, तर त्याने दिलं बघा बरं, बागेत एका कोपऱ्यात. हे याच्यातलं काय झालंय, विधेय विस्तार. मग बागेत एका कोपऱ्यात, बागेत एका कोपऱ्यात. आता पाहिलं त्याला त ही सप्तमी विभक्ती लागलेली आहे आणि सप्तमी विभक्ती हे कशाचं कार्य करते, पूर्ण म्हणजे एक प्रकारे काय झालेलं आहे, अधिकरण झालेलं आहे. आणि अधिकरण कशाचं कार्य करत असते, एक प्रकारे क्रिया विशेषणाचंच कार्य करत असते अव्ययाचं. म्हणून हे याच्यामध्ये कशाचं कार्य करते, विधेय विस्ताराचं. मग हे संपूर्ण वाक्याचा आपण याच्यामध्ये अभ्यास केला. प्रत्येक घटक जर पाहिला तर बघा बरं, आणले आणि लावले हे दोन्ही क्रियापद कसे निघाले, सकर्मक लिहाले. लावले हे पुन्हा भूतकाळामध्ये आहे, म्हणजे हे जर पाहिलं तर आणले व लावले ह्या दोघांचा अभ्यास जर आपण केला तर हे दोन्ही कसे निघालेले आहेत, तर साध्या भूतकाळात निघालेले आहेत. पुन्हा साधा भूतकाळ दाखवतो म्हणजे हे कोणतं झाले, स्वार्थ क्रियापद झाले. पुन्हा हे कसे झाले, होकारार्थी झाले. होकारार्थी जे असतात ते कशात असतात, करण रूपात असतात. आणि यांचा आपण प्रयोगही अभ्यासला, वाक्यप्रकारही अभ्यासला. अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या मोठ्यात मोठ्या वाक्याचा देखील आपण अभ्यास सहज करू शकतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.